मित्रो, हा कॉम्बिनेशनवर प्रॉब्लेम आहे. तर कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय आहे? NCR n फॅक्टोरियल अपॉन n मायनस आर फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल. ठीक आहे. आणि या प्रॉब्लेम मध्ये काय विचारलंय त्यांनी की हे चार नंबर दिलेले आहेत. हे चार नंबर एकदाच यूज करायचे, एकदाच यूज करून चार अंकी संख्या तयार करायची. तर चार अंकी संख्या किती वेळेस जास्तीत जास्त किती तयार होऊ शकतात असं विचारलं त्यांनी. हा नंबर एकदाच आला पाहिजे, प्लेसला रिपीट नाही झाला पाहिजे. तर मग कसं काढायचं? तर बघा, आता पहिला प्लेस ज्यावेळेस मी भरेल इथे, त्यावेळेस माझ्याकडे चार ऑप्शन आहेत. मग चार पैकी मी एक निवडेल, म्हणून 4C1. ठीक आहे. दुसऱ्या याच्यात मग एक याच्यातला उडाल्यावर तीनच ऑप्शन राहतील, म्हणून 3C1. 3 नंबर मधला एक उचलणार आपण. याच्यातला एक नंबर इथं काढला या प्लेसला की नंतर आपल्याकडे दोनच राहतील नंबर, म्हणून 2 मधला एक उचलणार आणि शेवटी एकच नंबर राहणार, 1 मधला एक उचलणार. मग याला सॉल्व्ह करा. 4 फॅक्टोरियल याला काय, या फॉर्म्युला जर यूज केला तर इथं काय होईल? 4 फॅक्टोरियल n मायनस आर म्हणजे 3 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल. इथं काय मल्टिप्लिकेशन मध्ये परत याचं मल्टिप्लाय होतं सगळ्यांचं, नंबर ऑफ किती बनतात. तर इथे काय येईल मग? 3 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल. आर ची किंमत 1. इथे परत 2 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल आणि इंटू 1 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल. आर ची किंमत किती इथं? 1 आहे. 1 मधून 1 गेल्याच्या नंतर इथं 0 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल. तर 0 फॅक्टोरियल इज ऑलवेज 1 असतो, एवढं ध्यानात घ्या. मग इथे काय होईल? 3 फॅक्टोरियल 4 मध्ये निघून गेल्यावर इथं फक्त काय उरतील? फॅक्टोरियलचं तुम्हाला माहिती आहे काय असतं. तर 5 फॅक्टोरियल असतील तर 1 पासून 5 पर्यंतचा गुणाकार असतो. 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 असतात. ठीक आहे. तर इथं काय होईल मग? वरती 4 फॅक्टोरियलच्या खाली 3 फॅक्टोरियल आणि 4 फॅक्टोरियल. तर 3 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल मधले कट होऊन जातील आणि उरतील फक्त 4च. ठीक आहे. इथं पण तसंच होईल. 2 फॅक्टोरियल कट होतील आणि पुढचा नंबर 3 राहील फक्त. हे 3 फॅक्टोरियलचे कटले, पुढचे जे नंबर राहतील ते. ठीक आहे. आणि दुसऱ्या याच्यात 2 फॅक्टोरियलचे कटले, पुढे फक्त 3 उरले. तिसऱ्या याच्यात 2 फॅक्टोरियल मधला 1 फॅक्टोरियल गेला म्हणजे इथं फक्त 2 राहतील आणि इथं हे सगळं 1 फॅक्टोरियल आहे म्हणजे 1 आहे. म्हणजे 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 याचा गुणाकार किती येतो? 4 3 12 12 2 24. तुमचा आन्सर काय? 24. तर ऑप्शन नंबर तुमच्यावाला 4 करेक्ट आहे. पहिलं 6 आहे, दुसरं 12 आहे ऑप्शन, तिसरं 18 आहे, नंतर 24 आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे तुमच्यावाला. चालेल? ठीक आहे. तर या टाइपचे प्रॉब्लेम कॉम्बिनेशनचा यूज करून सॉल्व्ह करायचे. पुढचा संयुक्त संख्या आणि मूळ संख्या माहिती पाहिजे. संयुक्त संख्या म्हणजे काय? कंपोजिट नंबर. आणि मूळ संख्या म्हणजे काय? प्राईम नंबर. ठीक आहे. म्हणजे ज्या संख्येला ती संख्या आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येला काय म्हणतात? मूळ संख्या. फक्त इथं काय केलं त्यांनी? इथं वापरत असताना सर्वात लहान संयुक्त संख्या, पण ती कशी असली पाहिजे? प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय दिलं? विषम असली पाहिजे. अजून एक कंडिशन टाकली त्याच्यात त्यांनी, विषम कंपोजिट नंबर. म्हणजे असा नंबर की ज्याला ती संख्या आणि 1 हे सोडून इतर एखाद्या संख्येने भाग जातो अशा संख्येला संयुक्त संख्या म्हणतात किंवा कंपोजिट नंबर म्हणतात. म्हणजे प्राईम नंबर सोडून बाकीचे सगळे नंबर काय असतात तुमच्याकडे? कंपोजिट नंबर असतात. मूळ संख्या सोडून बाकीचे सगळे नंबर काय असतात तुमचे? संयुक्त संख्या असतात. त्या संख्येला ती संख्या 1 सोडून अजून एखाद्या संख्येने भाग जातो. मग सगळ्यात लहानात लहान संयुक्त संख्या शोधायची असेल तर ती 4 आहे. परंतु त्यांनी काय सांगितलं? विषम पाहिजे. मग सगळ्यात लहानात लहान विषम असलेली संख्या कोणती आहे? 3 5 7 आणि 9 येते. 9 अशी संख्या आहे की जिला 9 न भाग जातो, 3 न भाग जातो आणि 1 न जातो. म्हणून सगळ्यात लहानात लहान विषम संयुक्त संख्या कंपोजिट नंबर 9 आहे. आणि सगळ्यात मोठा 100च्या आतमधील मूळ संख्या 97 आहे. हे तुम्हाला माहित पाहिजे. या संख्येने 1 आणि त्याच संख्येने भाग जातो, इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही. मग याच्या दोन्हीची बेरीज किती होती? 106. तुमचा आन्सर नंबर 2 काय आहे? करेक्ट राहील. असे सिंपल प्रश्न आहे. अशा टाइपचे प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्हाला रोमन नंबर जे आहेत हे माहिती पाहिजे.
की व्हॅल्यू काय काय असतात. तर त्यानुसार आता काय करायचं, एल ची व्हॅल्यू काय रोमन नंबर मध्ये 50 आहे, ही इथे टाकून घ्यायची आहे. एम ची व्हॅल्यू म्हणजे मॅक्झिमम किती असतात इथे 1000 असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सी ची व्हॅल्यू टाकून घ्यायची 100 आणि व्ही ची व्हॅल्यू टाकून घ्यायची. डिव्हिजन मध्ये आहे इथे तर ही 5 आहे. ठीक आहे. हे साइन इथं प्लस आहे का डिव्हिजन आहे, ते थोडं पेंटिंग मिस्टेक आहे, मला तरी वाटतं डिव्हिजन असेल, त्यावेळेस प्रॉब्लेम तुमचा करेक्ट सुटतो. तर हे बघा, तर इथं काय करायचं, हे कॅन्सल होतंय, हे इथे कॅन्सल होतंय, हे पहिले सोडून घेऊया. हे 50 × 10 500, इथं काय येईल डिव्हिजन मध्ये 5 म्हणजे काय येईल 100 येऊन जातील आणि 100 म्हणजे सी ची व्हॅल्यू 100 आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 तुमचा करेक्ट आहे. ठीक आहे. या प्रॉब्लेम मध्ये सवितानं सोमवारी अभ्यास केला 2.25 तास आणि मंगळवारी केला 1.5 तास. तर लगातार तिनं 5 दिवस अभ्यास केलेला आहे, पण अल्टरनेट डे तिने पहिल्या दिवशी 2.25 तास करायची, दुसऱ्या दिवशी 2.5 तास, तिसऱ्या दिवशी. तर याच्यात किती 5 दिवस झालेले, तर एकूण किती तास अभ्यास केला असा प्रश्न विचारलेला आहे. 1 2 3, तर हे अल्टरनेट डे जे येणार आहे 1 2 आणि 3 ला, तर ती 2.25 तास अभ्यास करणार आहे. ठीक आहे. आणि मग मधल्या दिवशी किती केलेला आहे तिने 1.5 तास अभ्यास केलेला आहे. इथे 1.5 आणि 1.5 किती होते तुमच्यावाले 3 होती. 1.5 आणि 1.5 हे 3 तास होतील तुमच्यावाले. ठीक आहे. आणि हे 3 मिळून किती तास होतील 6 तास. 6 तास 15 15 15 45 मिनिट होत जाते. मग एकूण अभ्यास किती केला तिला 9 तास 45 मिनिट. तर ऑप्शन नंबर 1 तुमच्यावाला करेक्ट आहे. ठीक आहे मित्र, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला अंतर बरोबर वेळ गुणिले वेग या फॉर्म्युल्यावर डिपेंड हा प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. एक रेल्वे आहे 500 मीटर लांबीची, तिला 700 मीटर लांबीचा पूल पूर्णपणे क्रॉस करायचा आहे. तर हा फॉर्म्युला कधी यूज होईल, इथून स्टार्ट झाली आणि इथं पोहोचायला, इथं पोहोचली की इथं अंतर निघून जाईल. परंतु इथे काय आहे, याला पूर्णपणे हा 700 मीटर लांबीचा पूल ओलांडायचा आहे, म्हणजे 500 मीटर रेल्वे पुढे गेली पाहिजे. म्हणजे आपल्याला डिस्टन्स काउंट करताना इथून 500 मीटर हे ऍड करून पुढचं आपल्याला घ्यावं लागेल. आणि स्पीड किती दिलाय तिच्यावाला, स्पीड दिलेला आहे 60 किलोमीटर पर आवर दिलेला आहे, पर आवर. आणि प्रॉब्लेम दिलेला आहे मीटर मध्ये. तर पहिले काय करा, या 60 किलोमीटरला मीटर मध्ये करून घ्या, म्हणजे याला काय होईल 60,000 मीटर पर आवरला जाईल. ठीक आहे. 60 किलोमीटर पर आवर जाते, तर 60,000 मीटर पर आवरला जाईल. आता या आवरला काय करा तुम्ही, सगळे आन्सर काय दिलेले आपले सेकंद मध्ये दिलेले आहे, तर हे एकक आपण सेकंद मध्ये नेऊया. तर याला काय करावं लागेल आपल्याला, मग पहिले 60 ने डिवाइड केलं तर हे मिनिट मध्ये जाईल. मग मी याला 60 ने डिवाइड करतो, 0 0 कटले, म्हणजे हे 60 ने 6 ने जर डिवाइड केलं तर 1000 मीटर पर मिनिट येईल आपल्याला. आणि सेकंद मध्ये न्यायचं असेल तर 1000 मीटर सेकंद मध्ये जर न्यायचं असेल त्याला 60 परत एका मिनिटाला 60 सेकंद होतं. तर एवढा तुमचा स्पीड राहणार आहे 1000 भागिले 60. 0 0 मी कट केले, खाली माझ्याकडे काय राहतंय 100 भागिले 6 मीटर पर सेकंद या स्पीडनं ती धावणार आहे. तर आपल्याला किती डिस्टन्स कॅरी करायचं आता बघा, 700 आणि 500 1200. तर आता हा फॉर्म्युला जर युज केला आपण तर आपल्याला 1200 इथं काय येईल, अंतराच्या ठिकाणी 1200 मीटर वेळ काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आणि वेग दिलेला आहे तुम्हाला 100 भागिले 6. ठीक आहे, पर सेकंद तेवढे मीटर जातील. याला या साईडला घेऊन येऊया, हे 6 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जातील आणि हे 100 भागाकारात येतील, बरोबर वेळ. ठीक आहे. 0 0 कटले. ठीक आहे. आणि 12 गुणिले 6 12 सेकंद 72, म्हणजे 72 हे निघणार तुमचे सेकंद. आपण कन्वर्ट केलेला आहे प्रॉब्लेम सेकंद मध्ये. ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आहे. 72 सेकंदामध्ये ही 500 मीटर लांबीची रेल्वे या 700 मीटर लांबीच्या पुलाला पूर्णपणे क्रॉस करून पुढे निघून जाईल. ठीक आहे. एवढे झाडे लावायचे. ठीक आहे. डिस्टन्स दिलेलं आहे 12.5 किलोमीटर. ठीक आहे. हे असं डिस्टन्स आहे. तर झाडे अशा लावायचे की दुतर्फा लावायचे. ठीक आहे. दुतर्फा झाडं लावायचे आपल्याला एवढ्या डिस्टन्सवर. तर हे बघा, पहिले जे तर आपल्याला काय विचारलं, 2 झाडाच्या मध्ये डिस्टन्स किती येईल, हा तुमचा प्रश्न विचारलेला आहे. 2 झाडाच्या मध्ये डिस्टन्स काय आहे.
तर बघा आता 502 मध्ये दुतर्फा आहेत म्हणजे पहिले एक एक झाड जाणार आहे, म्हणजे राहिले किती 500 झाड. आता इथून पुढे सुरू होणार आहे की किती कप्पे पडतात. तर डिस्टन्स किती झालेलं आहे, इथं टोटल डिस्टन्स एवढं झालेलं आहे. तर हे बघा, जर आता याच्यामध्ये आपल्याला हे 500 झाडं लावायचे तर 250 लागणार खालीहून आणि 250 लागणार वरून. ठीक आहे. तर म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, हे 12.5 किलोमीटर आहे, तर याला काय करावं लागणार, 12,500 मीटरवर पोहोचते. तर बघा 12,500 मीटर भागिले 250 मीटर जर केलं आपण तर हे कटले 0 0 आणि 25 न याला डिवाइड करायचं. 25 5 1,600 आणि हा 0 वरी द्यायचा, म्हणजे 50 मीटरवर एक झाड असणार आहे. हे तुमचं आन्सर आहे. आणि तुम्हाला ऑप्शन किती दिलेले आहेत तिथे बघा, ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला इथे 50 मीटर बाकी आन्सर. पहिला आन्सर तुमचा करेक्ट असणार आहे. तुम्ही काही काही मुलं काय करतात, 502 आहेत मग याचे अर्धे करतात, किती होतात मग 251 251 त्याला डिवाइड करतात मीटरला, मग ते परत कन्फ्युज होतात. तर पहिले 2 झाडं सोडायचे आणि नंतर पुढे किती 500 झाडं लागणार आहेत. दुतर्फा असल्यामुळे 250 लागणार आहेत. आणि मग टोटल याला काय करायचं, 1 किलोमीटर मध्ये आहे. किलोमीटरला आता मी तर ते डायरेक्ट केलं, मी माझ्या माइंड मध्येच कॅल्क्युलेशन केले की 250च्या एवढ्या पट केल्याच्या नंतर 5 न पुढे झालं तर याचे 10 पट करता येईल, मग 5चे 10 पट 50 होतं. याला मी मग मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलं तुमच्यासाठी कॅल्क्युलेशनचं आणि त्याचा आन्सर काढला. ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम दिलेला आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, बाक आणि स्टूल दोन्हीची जी बेरीज दिलेली आहे किमतीची ती दिलेली आहे 1525 आणि दोन्हीचा फरक दिलेला आहे. बाक आणि स्टूल या दोन्हीचा फरक दिलेला आहे. म्हणजे काय दिलेला आहे त्यांनी, बाक हा मोठा आहे स्टूल पेक्षा, किती रुपयानं 425 रुपयानं मोठा आहे. विचारलं काय, 2 बाकांची किंमत विचारलेली, 2 बाकांची किंमत किती आहे. तर अशा वेळेस काय करायचं, 2 समीकरण भेटलेले आहे तुम्हाला. आता या दोन्ही जर मी ऍड केलं या समीकरणाला, ठीक आहे, म्हणजे याला एक्स मानलं वाय मानलं मॅथमॅटिकली, याला एक्स मानलं वाय मानलं मॅथमॅटिकली, तर हे फॉर्म्युला हे समीकरण तयार होईल. आणि मग हे काय होईल, इथं -y आणि +y हे कॅन्सल होऊन जातील आणि याचं बाक म्हणजे इथं 2x होतील, म्हणजे काय होतील 2 बाक होतील मॅथचा यूज केला तर. इकडे बेरीज होईल, 1500 + 425 किती होऊन जातात 1950 रुपये. हे झालं मॅथमॅटिक्सचे समीकरण तयार करून याला सॉल्व्ह करायला. पण याला अजून एक मेथड आहे, लॉजिकली कसं करता येतं, ऑप्शन बघून पण करता येतं. की बाकाची आणि स्टूलाची किंमत 1525 आहे, बाकाची किंमत ही मोठी आहे स्टूलच्या किमतीपेक्षा किती 425 रुपये. तर विचारला काय प्रश्न की 2 बाकाची किंमत किती असेल. तर अशा प्रॉब्लेम मध्ये काय करायचं, ऑप्शन बघायचं, बाक किती होईल, दुप्पट जर केली तर त्याची किती जायला पाहिजे, 1500च्या पुढे जायला पाहिजे. ठीक आहे. तर हे जे ऑप्शन आहे तुमच्यावाले, जे 1500च्या आत त्याची बेरीज होती हे उडून जातात इथे. मग या ऑप्शनवर फोकस करायची की 2 बाकांची बेरीज 1500ला क्रॉस करून जाते. कारण कसं आहे, हा मोठा आहे ऑलरेडी याच्यापेक्षा, तो मोठा असणं म्हणजे त्याची किंमत जवळपास 800-900च्या जवळपास असणार आहे. म्हणजे 900 मध्ये जर 900 हजाराच्या दरम्यान जर याची किंमत असेल बाकाची, तर हा 425 ना आपण कमी करतो याला, तर हा 500च्या जवळपास असेल मग. आणि मग 900 हजाराच्या दरम्यान जर 500 ऍड केले तर ते 1500 पर्यंत जातात. म्हणून 900ची दुप्पट होईल इथं. 2 बाकाची किंमत काय होईल मग, ती मोठी असणार आहे, 1500ला क्रॉस करून जाणार आहे. म्हणून मी डायरेक्ट या ऑप्शनवर फोकस करतो अशा टायमाला. तर बघा इथं किंमत काय निघेल मग, याचे जर हाफ केले तर 975 किंमत निघेल एका बाकाची, आणि एका बाकाची किंमत 975 निघली तर याच्यातून जर आपण 425 जर मायनस केले तर आपल्याला येतात 550 ही स्टूलची किंमत निघेल. म्हणजे काय झालेलं आहे, हा मोठा झालेला आहे कशापेक्षा, स्टूलपेक्षा. किती ना 425 रुपयाने मोठा झालेला आहे स्टूलपेक्षा 425 रुपयाने. आणि दोन्हीची बेरीज किती झालेली आहे, 975 आणि 550 ची बेरीज किती तुमची 1525. आन्सर तुमच्यावर 4. कधी कधी ऑप्शन वरून पण तुम्ही काय करायचं, प्रॉब्लेमचं सोल्युशन करायचं. चालेल, आज थांबूया इथे, अजून काही प्रश्न घेऊन पुढच्या